नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40 गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भंडारदरा, अहिल्यानगर। भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून आज दुपारी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 7356 दशलक्ष घनफूट झाला आहे। पर्जन्यमान समाधानकारक होत असल्याने जलाशय परिचालन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग वाढवण्यात आला आहे। आज दुपारी धरणातून 845 क्युसेस पाणी प्रवरा नदीत विसर्ग करण्यात आले असून स्पिलवे गेटमधून 1058 क्युसेसने पाणी सोडले जात आहे। एकूण 1903 क्युसेस विसर्ग सुरू असून पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होऊ शकतो अशी माहिती शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी दिली। यावेळी वसंत भालेराव, मंगळामध्ये रमेश सोनवणे आदी कर्मचारीही सतत लक्ष ठेवून आहेत। मागील 2 दिवसांपासून या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले। गेल्या 24 तासात भंडारदरा येथे 55 मिलीमीटर, घाटघर 127 मिलीमीटर, रतनवाडी 119 मिलीमीटर, पांझरे येथे 163 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। धरणाचा सध्याचा साठा 66%, तर निळवंडे धरण 56% भरले असून भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणातही जमा होत आहे। सध्या शेती आवर्तनासाठी 900 क्युसेसने विसर्ग सुरू आहे। पावसामुळे रंधा धबधबा प्रथमच वाहता झाला असून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। मुळा परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे। भात, खाचरे भरल्याने रोपे पाण्यात गेली आहेत। काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांध फुटल्याचेही समजते। मुळा नदीत सध्या 15000 क्युसेसने पाणी वाहत आहे। सुराज्य मराठी न्यूज नेटवर्कसाठी विलास तुपे, भंडारदरा, अहिल्यानगर।